त्यांची साथ सोडावीशी वाटते? नाही, काही कारण नाही, साथ सोडायचं कारण नाही. पण आज 18-19 वर्ष त्यांच्याबरोबर निष्ठेने काम केलं, निष्ठेने सर्व वागलो. आणि गेल्या 25 वर्षाला मला उपसभापती केले त्यांनी आणि मला सभापती द्यायची त्यांनी बोलले होते, शब्द दिले ते. आणि त्या शब्दाप्रमाणे पाळलेलं ठीक आहे, नाही मला सभापती करू दे. पण निष्ठेने जर जो माणूस जो काम तळागाळातून काम करतो त्या कामाला कुठं न्याय, त्या कामाच्याबद्दल मला कुठं विश्वासच घेणं नाही किंवा काय नाही. मागून येणारे लोक, समजा आता वर्ष 6 महिन्यात लोक येणारे, त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांना कानाशी लागून ते जवळ करतात. आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला राजकारणात का यश नाही, नाहीच. म्हणून ह्या दृष्टिकोनातून मी ह्या 25 वर्षाला मला निवडणूक झाली, मी 1 नंबर निवडून आलो. माझं जे काय झालं मला माहिती आहे काय, फक्त ते आता इलेक्शन झाल्यानंतर बोलून मी आत्ता काही बोलू शकत नाही. पण आम्ही 10 जण एकत्र आहे, 10 जण आम्ही सभापती उपसभापती, आमचा सर्वांचा एक विचार आहे. आणि हा शेवट पण एक विचार राहील. महिना लागू इलेक्शनला, 3 महिने लागू, 4 महिने लागू, आम्ही प्रत्येकजण सक्षम आहे. बाकीचं काय मला बोलायचं. तुमची दुसरी टर्न आहे मोहिती आणि तुम्ही दोघेही होते मागच्या वेळेला, आणि 2 टर्न असल्यानंतर तुम्ही बदलताय. तुम्हाला मागच्या वेळेला संधी दिली ती उपसभापतीला दिली ती संधी. आत्ता सभापती देणार होते, बोलले होते ते. पण काय आली, आमच्यातलेच जे 2 संचालक आहेत त्यांच्याकडे जास्त पैसा असल्यामुळं त्यांना संधी द्यायची ठरलं होतं. घोडेबाजार ते करतात, आम्ही घोडेबाजार केला नाही आणि करू शकत नाही. कोण पैसे घेतले? पैसे कोण घेतले त्या मला सांगता येणार नाही, ते त्यांना माहिती. संचालक झालो, परंतु ह्या कालखंडामध्ये थोडंसं ह्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी मला डावललं जात होतं किंवा आमच्या मतदारसंघातली मापाड्यांचे प्रश्न असतील, हे आमचं त्यांच्या विचारामध्ये, त्या संचालक मंडळाच्या विचारात ही तफावत होत गेली. मग त्या माध्यमातून थोडंसं मला हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे हे काय मी आपला स्वखुशीने आलेलो आहे, याच्यात माझ्यावर काय कोणाचं दडपण नाही किंवा काय नाही. गावातलं राजकारण म्हणून काही असं काही गावचं राजकारण आहे, गावच्या ठिकाणी इकडे गावातलेच हा नाही, आमदाराच्या मी घरातलाच आहे, त्याचा काही विषय नाही. आणि तो आमच्या गाव लेवलचा विषय हे तिकडे बाजार समितीचा विषय, तो जो आमचं जे काय असेल ते आमचं गाव लेवलला आहे, त्याचा आणि इथं मार्केटचा काही संबंध नाही. विधानसभेच्या तोंडावर तुम्ही भावकीची साथ सोडताय? नाही, मी कुठं भावकीची काही साथ सोडली. आता त्याच्यात त्यांना सभापती व्हायचं नाही, मला बी व्हायचं नाही, ते बी होणार नाही, मी बी होणार नाही. पण आता इथून गेल्यानंतर जर समजा त्यांनी तुमच्याशी परत सहकार्यपूर्ण संबंध ठेवले किंवा दडपण आली तर तुमची नाही, दडपण नाही. ती कसं येतात, समजा आमचं काय तात्विक झालं असेल गाव लेवलला, तर त्याच्यातून समजा त्यांना वाटलं बाबा माझ्याशी हे करायचे, ते होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत. परंतु इथं मार्केटला जे आता आम्ही एक सगळेजण बरोबर आलेले, हेच आम्ही असं कंटिन्यू आमचा कार्यकाळ संपतोपर्यंत राहील. म्हणजे सर्व पक्षांच्या बरोबर शेवटपर्यंत? हो, शेवटपर्यंत राहणार. तुम्हाला पद वगैरे द्यायचं असं काय ठरलं? नाही, आपली काही पहिली मागणी नव्हती. मी 5 मागच्या वेळेस बी होतो, मी कधी त्यांना कधी मागणी केली नाही की बाबा मला सभापती करा, उप करा किंवा कुठल्या कमिटीचं मला हे करा, अध्यक्षपद करा द्या, अशी माझी पहिली मागणी नव्हती, आजही नाही. तुमच्या मतदारसंघाची काय अडचण? आणि आमच्या मापाड्यांचे अनेक प्रश्न आहेत, हमालांचे अनेक प्रश्न आहेत. तर मी वारंवार सभागृहात तो विषय मांडले, परंतु त्याच्यात काही बदल झाला नाही. त्यामुळं मला थोडीशी ही भूमिका घ्यावी लागली. तुमची तिकडेही काही मागणी नव्हती, इकडेही काही मागणी नव्हती, तरी दिलीप मोहिते यांची साथ का सोडली? नाही, मी सांगितलं ना आता, आमचे जे हमाल मापड्यांचे काही प्रश्न आहेत किंवा आमचे शेतकऱ्यांची काही प्रश्न आहेत. कारण आमची आता जो 20-22 आम्ही ज्यावेळेस लायसन दिली होती ती मागच्या कार्यकालात दिली होती. आता ही सगळे शेतकरी मंडळीच आहेत, ह्या शेतकऱ्यांना आम्ही कुठंतरी न्याय देऊ शकत नाही ना. 22 लायसन, आज ते 5 लाख रुपये भरून त्यांनी मार्केटचं लायसन घेतले, 4-5 वर्ष झाली. ती सगळी लोक आपल्या तालुक्यातलीच आहेत, होतकरू आहेत, ती इथं व्यवसाय करू शकतात, त्यांना आम्ही न्याय देऊ शकलो नाही. 5 वर्ष पहिलं होतं तेव्हा तुम्ही म्हणणं मांडलं असेल? हो, तेव्हा न झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांच्या नाही, त्यावेळेस होत गेलं. मागच्या पंचवार्षिकला त्याच्यामध्ये अनेक सुविधा झाल्या, मापाड्यांची वेतनवाढी, आता मागच्या याच्यामध्ये ती वेतनवाढ वगैरे सगळी झाली. परंतु आता चालू या वर्षी 1.5 वर्षामध्ये थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं. सध्याचे सभापती त्यांनी निर्णय घेतला. हा, संचालक मंडळाने थोडंसं आम्हाला त्याच्यात विश्वासात नाही घेतलं. निवडणूक झाली त्याच्यानंतर तुम्ही आमदार मोहितेंच्या बरोबर जायचा निर्णय घेतला होता. नंतरच्या काळामध्ये असं काय घडलं किंवा तुम्हाला का वाटलं की आपण सर्व पक्षांच्या बरोबर राहिलं, म्हणजे काय सांगतो?
गेल्या वर्षी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडणूक झाली त्यावेळेस मी आमदार साहेबांना शब्द दिल्याप्रमाणे मी आमदार साहेबांना मी पाठिंबा दिला आणि त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये जे काही मी सूचना मांडल्या होत्या तर त्या कामकाजासंदर्भात काही निर्णय घेण्याची माझी अपेक्षा होती, परंतु त्या पद्धतीने कोणतेही निर्णय घेतले गेले नाही. काही मला प्रत्येक गोष्टी डावलण्यात आलं आणि गेल्या वर्षभरामध्ये सभापती साहेब असतील किंवा अजून कोणी असेल त्यांनी मला खूप अपमानास्पद वागणूक दिली. त्याच्यामुळं मला त्यांच्यावर विश्वास राहिला नव्हता आणि आता सध्याचे विजू शेठ असतील, आमचे माणिक भाऊ असतील किंवा हे जे काय म्हणजे यांच्याकडे मला विश्वास वाटला म्हणून मी त्यांच्याकडे आलो. दिलीप मोहिते म्हणतात की आमच्यात थोडेसे गैरसमज आहेत ते भेटल्यानंतर दूर होते. मी वेळोवेळी वर्षभरात आमचे काही आमदार साहेब असतील किंवा आमचे पक्षाचे जे काही वरिष्ठ लोक होती जे काही कोर कमिटी होती त्यांच्या कानावर प्रत्येक वेळेस मी ही गोष्ट घालत आलो की मग येत्या या ठिकाणी मला चुकीचं वाटतं, या ठिकाणी माझी अशी मागणी आहे, परंतु त्या मागणीचा कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. त्याच्यामुळं मला त्यांच्यावर अजिबात विश्वास राहिला नाही. त्यामुळे मी यांच्याकडं आलो. विधानसभा जवळ आलेली, विधानसभेचा आणि तुमच्या निवडणुकीचा काही टच आहे? काही तसं तुमच्या पाठीशी आहे नाही, तसा काही विषय नाही. माझ्या पाठीशी काही नाही. मी स्वतःहून आलेलो आहे. मला कोणाचंही कसल्याही प्रकारचं दडपण आणि काही नाही आहे. मग विधानसभेत तुम्ही कोणाचं काम करणार? इकडची बाजू असेल तो वेळ आल्यानंतर ठरवू. पक्ष ज्याला उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे मी राहू. मी अपक्ष आहे. त्याच्यानंतर मी निर्णय घेईल काय घ्यायचं.